मागणीपर्यंत सर्वांची मागणी एका बाजूला होती आणि काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो निवडणुकीतला एक मुद्दा राहिलेला. पण आता हा जर तरचा विषय तुम्हाला काय वाटतंय? नाही, तसं आम्ही बघत असताना आम्ही उमेदवार म्हणून नाही, आम्ही कमळ चिन्ह म्हणून पाहिलं. उमेदवारी मागण्यापर्यंतचा विषय असतो, पण उमेदवार आल्यानंतर आम्ही कमळ चिन्ह म्हणून पाहिलं. म्हणजे भाजपने चुकीचा उमेदवार दिला असं बोललं जातं, तुम्हाला काय वाटतं? नाही, उमेदवार योग्यच होता. भाजपचा उमेदवार पडला का पाळला, आणि तुम्ही कर्णधार म्हणून सर्वस्वी जबाबदारी तुमची, अशी एक चर्चा आहे आपण तिथे. मी सुरुवातीला सांगितलं आणि आपण सर्वांनी पाहिलेलं की निवडणूक पूर्ण ताकदीने आपण त्या ठिकाणी लढत होतो. कोणत्याही बाबतीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सर्वांमध्ये आज यश मिळाल्यानंतर ची चर्चा एक वेगळी असते आणि ज्यावेळेस अपयश येतं त्याचे वेगवेगळे कारणं दिली जातात, वेगवेगळे कारणं सांगितले जातात. कुणीच म्हणजे आज इथं बसलेले सर्व पत्रकार बंधू आहेत, आपण ह्या निवडणुकीच्या प्रत्येक पहिल्या दिवसापासूनच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे साक्षीदार आहे. निकाल लागेपर्यंत तरी कुणी असं म्हणत नव्हतं की पाडलं. सगळेच प्रयत्न करत होते, सर्वजण म्हणत होते, भाजपचे म्हणत होते आमचा उमेदवार येणार, काँग्रेसचे म्हणत होते आमचा उमेदवार येणार. निकाल लागल्यानंतर अपयश आल्यानंतर इंग्लिशमध्ये म्हण आहे की अपयश हे बास्टर्ड नाजायज असल्यासारखं असतं, त्याला कोणी बाप नसतो, त्याला कोणीही नाव ठेवतो. ही इमेज काँग्रेसपेक्षा विरोधकापेक्षा भारतीय जनता पार्टीतले कार्यकर्तेच जास्त चर्चा करतात, की तुमची इमेज तयार करतात की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा तुम्हीच पाळला आणि त्याचे करणार तुम्हीच आहात. त्या मागचा लॉजिक असं आहे की मागचे 2-3 टर्म लोकसभा विधानसभा झाली की निलंगा विधानसभा मायनस झाली नाही, आत्ताच कसं झालं असं प्रश्न बसले. मागच्या वेळेपासून आतापर्यंत बहुतेक नाहीच निलंगा विधानसभा. आपण सर्वजण याच मतदारसंघातले, आपल्या सर्वांनाही माहिती आहे जे काही या मतदारसंघामध्ये घडलं असेल, जे काही मतं कमी पडली असतील, ह्या मतदारसंघाचीच म्हणून नाही, याची तर जबाबदारी माझीच होती. ओव्हरऑल ह्या लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी माझी होती. जे काही 5 लाख 5.5 लाख मतदान भारतीय जनता पार्टीला मिळालं ते सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर हे मतदान मिळालेलं आहे. जे काही मतं कमी पडलेले आहेत त्या मताची जबाबदारी ही माझी. आणि अजून एक त्या प्रश्नाला अनुसरून असं आहे की हा उमेदवार जो दिलेला आहे, मग अभिमन्यू पवार आणि रमेश कराड यांचा असल्यामुळं तुमची आणि देशमुखाची काही इंटरनल फिक्सिंग झाली का, किंवा इंटरनल काही देशमुखाचं तुमचं, कारण प्रखर विरोधक देशमुखाला म्हणून गेल्या अनेक वर्षापासून तुमचं नाव प्रमुख मानलं जातं आणि याच्यामध्ये मुद्दामहून देशमुखाची तुमची फिक्सिंग ते उमेदवार असल्यामुळे काही अशी एक चर्चा कार्यकर्त्यामध्ये, याबद्दल काय सांगायचं? ही गोष्ट आपण म्हटल्याप्रमाणे उमेदवार मागण्यापर्यंत आम्ही नावं 2 वेगळे उमेदवार मागितले होते, कुणी काही उमेदवार मागितले होते आणि उमेदवारी मागूपर्यंतचा आमच्या पक्षामध्ये एक रसिकखेच असते. उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्वजण एकत्रित करतात. त्याच्यामुळं असं काही म्हणजे जर कोण म्हणत असेल की म्हणजे तुम्ही त्या लोकांनी, काँग्रेसच्या लोकांनी मेहनत केली, काम केलं, ह्याच्यावर चर्चा नाहीच आहे. म्हणजे आज जी काही चर्चा जिल्ह्यामध्ये चालू आहे, असं सगळ्यांना तुम्हाला शंका आहे का काँग्रेसच्या लोकांनी काम केलंच नाही, मीच निवडून आणले त्याला? एक उदाहरण असं म्हणजे आता जेवढी चर्चा चालली आहे, म्हणजे त्यांची मेहनत कुठं आहे का नाही, म्हणजे त्यांनी काय कष्ट केलेत का नाही, त्यांची काय ताकद आहे, असं काहीच चर्चा नाही आहे. सांगत असताना पण मीडिया असंच सांगायला लागली की निवडून आलं तर आता आज पराभव झाला, म्हणजे आपल्यावरच त्याचं हे. आपल्यालाही माहिती आहे
आपण सर्वजण क्रिकेट प्रेमी आहात. काँग्रेसच्या कार्यकर्ते आपण क्रिकेट प्रेमी आहात. हो, काँग्रेस असेल किंवा इतर कुणी असेल. हे बघा, अपयश आल्यानंतर अपयश इज बास्टर्ड, त्याला बाप नसतो. तो आपला असेल, दुसऱ्याचा असेल, कुणाचाही असेल, प्रत्येक जण अपयश आल्यानंतर त्या पद्धतीने बोलत असतात. ते बोलतात आता, म्हणजे भाजपचेच बोललेत असं नाहीये. आणि अनेकदा काय वाटतात, भाजपचे जे बोलतात, अनेक पत्रकार असे वाटतात की हे भाजपचंच बोलतात, पण ते काँग्रेसच्या सांगण्यावरून बोलतात असंही राहतंय बऱ्याचदा. म्हणजे एवढे काही आपण हे नाहीये. अनेक माध्यम असे आहेत की मीडियामधले असले असे अनेक माध्यम आहेत की जे वाटतात की भाजप बद्दल बोलतात, भाजप बद्दलचं प्रेम आहे, पण ते काँग्रेस बद्दलचं प्रेम असतंय. पण ते भाजपमध्ये दुपडी तयार करणं, भाजपची इमेज डॅमेज करणं, भाजपच्या लोकांची इमेज डॅमेज करणं, हे असं एक प्रोपोगंडा असतो, एक इलेक्शन स्ट्रॅटेजी असते, एखाद्याचं चारित्र्याचं हनन करणं असतं, एक अशा पद्धतीने विषय असतो. मी त्याच्या खोलात जात नाही, मी आजपर्यंत कुणाचंही कधी उत्तर दिलेलं नाहीये. पण हा असं आहे की अपयश आल्यानंतर कशा पद्धतीने ते पोर्ट्रेट करायचं. आता ज्या म्हणजे आज ह्याच निलंगा विधानसभा मतदारसंघाला पेपर वर्तमानपत्रामध्ये दिलं की जे काही घडलं हे निलंगा विधानसभेमुळेच घडलंय असं आहे का? जे काही उमेदवार आले निलंगा विधानसभेमुळेच उमेदवार आला असं आहे का? नाही, असंच म्हणायला लागलेत ना. पण लातूरने काय केलं त्याचं नाही आहे का त्याच्यात? फक्त एवढंच माझ्या ह्याच्यामध्ये चूक झाली होती की सुरुवातीला उमेदवारी मागणी करत असताना मी त्यांचं नाव घेतलं नव्हतं. हाच विषय हा, मी देतो ना, मी फक्त त्यांचं नाव घेतलं नव्हतं. उमेदवारी मागणी करत असताना मी दुसरं नाव दिलं होतं. पण मी उमेदवारापेक्षा अधिक ताकदीने प्रवास केलेला आहे, अधिक गोष्टी उभा केलेल्या आहेत, अधिक प्रचार केलेला आहे. मोदीजींसारखी सभा आज यशस्वी पद्धतीने करत असताना सर्वांना घेऊन आणि आपण काय काम केलं हे गोष्टी सांगण्यापेक्षा आज हे सांगणं, जर उद्या निकाल 35,000 मतं इकडचे इकडे झाले असते, 40,000 मतं इकडचे इकडे झाले असते, तर आज तुम्ही मला वेगळंच सांगितलं असतं. त्याच्यामुळे मला या गोष्टीमध्ये मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आणि मी माझं संपवतो, तुम्ही विचारा. विषय काय की अनेक आपण क्रिकेट बद्दल मी उदाहरण देत होतो. एक बॅट्समॅन असतो, तो सतत टीमसाठी रन काढत असतो. जो विनिंग बॅट्समॅन असतो तो रन काढून देत असतो, तो टीमला जिंकवत असतो आणि त्याचा रन रेट चांगला असतो. मागच्या अनेक मॅचेस पासून त्याचा रन रेट चांगला असतो, तो टीमला सतत जिंकवत असतो. आणि एखाद्या मॅच मध्ये ज्यावेळेस तो आउट होतो, लवकर आउट होतो, त्याच्यावर सगळ्यात भडीमार केला जातो. त्याच्यात अशीच आज माझी परिस्थिती आहे. माझं जर मागचं रेकॉर्ड जर आपण पाहिलं, मागच्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड काढलं, आज म्हणजे सगळ्या पद्धतीने सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही घडलं त्या एका बॅट्समॅनवरच दिलं जात आहे. टीम म्हणून कधीच कुणी त्याला हे नाही करत. पण तशाच पद्धतीचं मला आपल्याला हे सांगायचं की आपण या निवडणुकीची पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली होती. मी उमेदवार मागणीपर्यंत माझं नाव जरी वेगळं असलं तरी देखील या निवडणुकीमध्ये सर्वस्व, आणि मला जर पाहिजे राहिलं असतं, इथली निलंग्यातलं तुम्ही सगळे साक्षीदार आहेत ना. कोणती यंत्रणा ठप्प झाली, कोणते त्या गोष्टी कमी होत्या, मी सगळ्या पद्धतीचे हे करून आणलं. फक्त माझा एवढाच एक विषय झाला की माझं अधिकचं लक्ष लातूरमध्ये राहिलं. मी निलंग्यात वेळ कमी देऊ शकलो. माझा वेळ जो निलंग्यात होता तो निलंग्यात, लातूर, आणि आज जर मी लातूरमध्ये वेळ दिला नसता, जे आज आपल्यालाही माहिती आहे, आपण लातूरच्या पत्रकारांना जर विचारलात, कधी आपण लातूरच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना विचारला, जी अपेक्षा त्यांनी केली होती की लातूर ग्रामीण मधून त्यांनी 70,000 मताधिक्य घेणार, लातूर शहरातून त्यांनी 70,000 मताधिक्य घेणार, असं 1.5 लाख मतदान घेणार, हे मतदान रोखण्यामध्ये कोणीतरी असणार आहे. कोणता तरी प्लेअर होता, त्यांनी फिल्डिंग केली, त्यांचे रन रोखले. फक्त मी रन काढू शकलो नाही, पण त्यांचे रन रोखण्यात तरी मी होतो तिथं. ह्या गोष्टी परत म्हणतो, पराजयाला कुणी बाप नसतो. त्याच्यामुळे ज्या काही शिव्या असतील, जे काही शाप असतील, हे घेण्याची जबाबदारी जो प्रमुख म्हणून असतो ही त्याची जबाबदारी आहे.
माझी विनंती एवढीच असणार आहे आपल्या माध्यमातून, तुम्हाला जर दोषी ठरवायचं असेल, तुम्ही एका व्यक्तीला दोषी ठरवा, तुम्ही पूर्ण मतदारसंघाला जे दोषी ठरवतात एवढं करू नका असं मला वाटतं. म्हणजे आपण 2004 पासून आता 24 पर्यंत बघितलं, आपली निवडणूक कोणतीही निवडणूक म्हटलं की प्रचार यंत्रणा ही हायटेक असते, पण या निवडणुकीमध्ये तसं जाणवलं नाही असं भाजपचेच कार्यकर्ते बोलत आहेत. कारण भैयासाहेबांनी जे निवडलेला कॅन्डिडेट होता तो निवडला गेला नाही, म्हणून असं घडलेलं आहे की हे सर म्हणल्यासारखं का नाही की आपण जे काही उमेदवार जे काही अगोदर वेगळे घेतले होते आणि रंगासाहेबांची उमेदवारी कायम झाली, मग त्यावर आपण नाराज आहात. हा जो काही मेसेज मतदारसंघामध्ये गेला, आपल्यावरती पक्षाने परत संयोजक पदाची धुरा सोपवली, पण तरी पण हा जो मेसेज गेला की भैया नाराज आहे, हा मेसेज म्हणा किंवा नेरेटिव्ह म्हणा, हे काढण्यामध्ये पण अपयश आलं. तुम्हाला काय वाटतं? मी सर्व पद्धतीने सर्व अर्थाने मी जबाबदारी स्वीकारतोय. मी माझ्या मतदारसंघामध्ये मी ज्या पद्धतीने समजूत काढायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने सर्वांपर्यंत जाऊन सांगायला पाहिजे होतं, मी ते काढू शकलो नाही. मला लक्षातच आलं नाही, मी विश्वासावर राहिलो की माझा मतदारसंघ एकत्रित एक विचाराने नाही, मला खरंच लक्षात आलं नाही. आणि ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीने आजपर्यंत आपण लढलेलो आहे. आज जिल्ह्यामध्ये अनेक जण बोलत असताना प्रत्येक ह्याला जर टेक्निकली उत्तर जर द्यायचं जर म्हटलं, लातूर ग्रामीण जो मतदारसंघ आहे हा मराठा आणि ओबीसी बहुल मतदारसंघ आहे. लातूर शहर जर म्हटलं तर हा लिंगायत, मुस्लिम आणि दलित आणि ओबीसी असा बहुल मतदारसंघ आहे. उदगीर जर आपण म्हटलं ओबीसी, मुस्लिम, मराठा, लिंगायत असा बहुल मतदारसंघ आहे. आपण इकडचं जर विधानसभा मतदारसंघ म्हटला अहमदपूर, हाही ओबीसी बहुल मतदारसंघ आहे. लिंगायत आणि मग नंतर मराठा बहुल मतदारसंघ आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघ जर आपण म्हटलात तर निलंगा मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि दलित असा बहुल मतदारसंघ आहे. उमेदवार हा निलंगा विधानसभा मतदारसंघातला होता. निलंगा विधानसभा मतदारसंघातला उमेदवार असल्यामुळं आणि त्यांच्या घराची पार्श्वभूमी पण राजकीय पार्श्वभूमी होती, त्यांच्या ह्याचा हे आपण कुणी नाकारता येत नाही. ह्याही गोष्टीचा तो भूमिपुत्र होता, म्हणून माझा प्रयत्न होता की भूमिपुत्र उमेदवार द्यावा. आता हे तुम्ही मी मला आपण बारीक खोलात घेऊन चाललात म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतोय. तो भूमिपुत्र होता, अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने राहिल्या. जरी ह्या सगळ्या बाजू त्यांच्या बाजूने राहिल्या, एक प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी होती. मी ह्याच्यातून मी जर या भागाचं नेतृत्व करत असेल, मी लीडर म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली असेल, मला कारणं सांगायची, मी कारणं सांगू शकत नाही, मी रिझन्स देऊ शकत नाही, मला जबाबदारी स्वीकारावं लागते. त्याच्यामुळं मी परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने ह्या निवडणुकीतली जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी आपण स्वीकारतोय आणि प्रामाणिकपणे या निवडणुकीला पुढे घेऊन जाण्याचा, म्हणजे मागचा रन रेट जर पाहिला तर आज मराठवाड्याचे तुम्ही मताधिक्य बघा, महाराष्ट्रातले मताधिक्य बघा, ज्या पद्धतीने अनेक गोष्टी इतर रन्स थांबवण्यामध्ये आज परत पराभवाला भाप नसतो, तसंच चांगल्या गोष्टी कधीच समोर येत नाहीत. आज हेच गोष्टी लातूरचं मताधिक्य, इकडचं मताधिक्य, हे सगळ्या गोष्टी पण जर समोर आल्या असत्या, पण परत एकदा शेवटी एवढंच सांगायचं झालं, आम्ही निश्चितपणे जिथं कमी पडलोय आम्ही त्याच्यामध्ये चिंतन करू आणि प्रामाणिकपणे परत एकदा लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. हाच या प्रसंगी मी सांगतो.